हित लेकराचे हित लेकराचे हित लेकराचे हित वाहे माऊलीचे चित्त 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 ऐसे कळवळ्याची जाती ऐसे कळवळ्याची जाती ऐसे कळवळ्याची जाती ऐसे कळवळ्याची जाती करीला भाविन प्रीती 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 कोटी भारवाही कोटी भारवाही कोटी भारवाही कोटी भारवाही त्याचे सर्वस्व ही साई 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 ऐसिल्याची जाती कळवळ्याची जाती ऐसी कळवळ्याची जाती ऐशी कळवळ्याची जाती करीला भाविन प्रीती 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 तुका म्हणे माझे तुका म्हणे माझी तुका म्हणे माझे तुका म्हणे माझी तुम्हा संतावरी ओझे 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 ऐसी कळवळ्याची जाती ऐशी कळवळ्याची जाती ऐसी कळवळ्याची जाती ऐशी कळवळ्याची जाती करीला भाविन प्रीती 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 विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई रखुमाई विठोबा 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 रखुमाई हरी लेकराचे हित लेकराचे हित लेकराचे हित लेकराचे हित लेकराचे हित
विठ्ठल 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 लेकुराचे हित वाहे किंवा जाणी माऊलीचे चित्त ऐसे कळवळ्याची जाती करीला भाविन प्रीती पोटी भारवाहे ताचे सर्व स्वही साहे ऐसी कळवळ्याची जाती करीला भाविन प्रीती तुका म्हणे मागे तुम्हा संतावरी जे ऐसी कळवळ्याची जाती करीला भाविन प्रीती विठ्ठला समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभं जगन निहित पानी मंडनं मंडनानं तरुण तुलसी माला कंधरं कंजनेत्रं सदय धवल हासं विठ्ठलं चिंतयामि पांडुरंगा करू प्रथमन मन 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 तुझे चरण सांताजिया तुझे चरण सांताजिया ज्यांच्या कृपादाने त्यांच्या कृपादाने सत्यता विस्तारू दुसरे चरण
पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचे त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदांभोज तेज स्मृती प्रदेशम विरेंद्रादिदेवै सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं ॐ नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा ॐ नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो तुमचा अनुग्रह लादलो करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा नमो मुक्ताबाई त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची जिथे ज्ञान विज्ञान संजीव होते जिथे योग विद्येस सामर्थ्य येते जिथे मानवाला मिळे मोक्ष गाता तुझ्या पायरीशी सदा नम्र माथा नवे फुल अश्वत्थ वृक्षास आले जिथे गीत ओवी सवे वेद झाले तुझ्या शब्द शब्दात सायुज्यनाता तुझ्या पायरीशी सदा नम्र माता तुझ्या मंदिरे आर्त जीवास तृप्ती तुझ्या दर्शने लोक स्वानंद घेती श्रुती धन्य झाल्या तुझे गीत गाता तुझ्या पायरीशी सदा नम्र माता अगाध ज्ञान देवा मुक्ताई परेशा तुझ्या पायरीशी सदा नम्र माता मस्तक पायावर यावर करी संताचा यावर करी संताचा यावर करी संताचा यावर करी मस्तक हे पायावरे या वारकरी संतांच्या सेवेला गे सेवक झालो 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 सेवेला गे
लागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा तू स्वामी तुकया देवा आहो स्वामी तुकया देवा चरणा तुमच्या लागलो निज चरणा आहो स्वामी तुकया देवा आहो स्वामी तुकया देवा सेवेलागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा आहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा सेवेलागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो जी स्वामी तुकया देवा यावरी न करावा वेरू मनोजवं मारुती तुल्य वेगम जितेंद्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजवा नरायुतं मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये शरण शरण जी हनुमंता तुम्हा आलो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मज दावा व्यासुवटा लेकुराचे हित जाणे माऊलीचे चित्त किंवा वाहे माऊलीचे चित्त ऐसे कळवयाची जाती करीला भाविन प्रीती विठाला 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 लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त ऐसे कळवयाची जाती करीला भाविन प्रीती. प्रस्तुत प्रसंगी कीर्तन निरूपण करता निवडलेला अभंग महान भगवत भक्त वैराग्यश्च मूर्तिमंत पुत्रे भगवान परमात्म्याचे लढीवाळ असणारे सुप्रसिद्ध साधू सदेह वैकुंठाला जाणारे आमचे जगद्गुरु तुकोबाराय आणि तुकोबारायांचा मंगल चरणातील हा अभंग आहे. या अभंगाद्वारे जगद्गुरु तुकोबाराय आईचं रूपक लावून संत कसे असतात किंवा संतांना ओळखायचं कसं किंवा संतांचा स्वभाव कसा असतो हे सांगण्याचा प्रयत्न करतात. विठाला विठाला जगद्गुरु तुकोबाराय सांगतात की बाबा रे, जसं एका आईला त्याचं मूल प्रिय असतं किंवा त्या मुलाचं हित कशात आहे हे समजत असतं, तसं संतांना सुद्धा आपलं हित कशात आहे हे समजत असतं. त्यामुळे जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात लेकुराचे हित जाणे माऊलीचे चित्त. आणि जगामध्ये ज्या वेळेस आपल्या मुलाला त्रास होतो त्यावेळेस जेवढा त्रास त्या मुलाला होतो त्याच्यापेक्षा दुप्पट त्रास त्या आईला होत असतो. त्याचप्रमाणे ज्यावेळेस हे जग अधोगतीला जात असतं त्यावेळेस सगळ्यात जास्त जर त्रास कुणाला होत असेल तर तो माझ्या साधू संतांना होतो. ऐसी कळवळ्याची जाती करीला भाविन प्रीती. आज या जगामध्ये कुणी जरी असला फुकट कोणासाठी कोण पाणी सुद्धा देत. ज्या वेळेस त्याला आवजावं घालावं, अहो पाणी आणता का म्हटलं तरच तो पाणी आणून देतो. म्हणजे फुकट कोण कोणासाठी काही करत नाही, पण काहीही स्वार्थ नसताना जगाच्या कल्याणासाठी जे राबतात त्यांना संत म्हणायचं. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय सांगतात करीला भाविन प्रीती. स्वतःच्या पोटामध्ये किंवा स्वतःच्या खांद्यावरती दुसऱ्याचा भार घेऊन जे चालतात त्यांना संत म्हणायचं. त्याचप्रमाणे आई सुद्धा आपल्या लेकराचा भार जो असतो तो आपल्या खांद्यावर जीवनभर त्या ठिकाणी त्याच्यासाठी राबत असते. म्हणून पोटी भार वाहे त्याचे सर्वस्व ही साहे. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय शेवटच्या चरणात सांगतात तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी उजे. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय सांगतात की बाबा रे, असे जे संत आहेत ना, एकदा का आपलं जीवन त्यांच्यासाठी वाहून टाकलं तर त्या ठिकाणी आपलं ओझं जर त्यांना देऊन टाकलं तर आपल्याला जगामध्ये काहीच मिळवायची गरज
नाही, कारण एक वेळेस देवाची भेट होईल, पण त्या ठिकाणी साधूची भेट होणं, संतांची भेट होणं अतिशय कठीण आहे. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे, ऐसी कळवळ्याची जाते करीला भाविन प्रीती. विठाला विठाला सगळ्यांना माहिती आहे आपण या ठिकाणी का जमलेलो आहोत, का हा कार्यक्रम सोहळा आहे, पण ते सांगायसाठी मला तुम्ही 250 किलोमीटरवरनं बोलवलंय, त्यामुळे सांगणं माझं कर्तव्य. आज या ठिकाणी कैलासवासी सौ गोकुळा मोहन पाटील या आईंचा आज त्या ठिकाणी वर्ष श्राद्ध आहे. या आईंना आज आपल्यातून जाऊन 1 वर्षाचा कालावधी सरला आणि त्या प्रित्यर्थ या ठिकाणी हा सोहळा या ठिकाणी समस्त पाटील परिवाराने या ठिकाणी आयोजन केलेलं आहे. या सोहळ्यासाठी अतिशय सुंदर वाटलं महाराज. कारण काय बाकीच्या ठिकाणी बघायला गेलं तर ज्या वेळेस आज कीर्तन आहे म्हणता 10 वाजल्यापासून सुरुवात असते, परत चटया कुटायत्या, टाळ कुटायतं, विणकरी कुटायतं, टाळकरी कुटायतं, अशी सगळं नियोजन तिथनं पुढे चालू होतं. पण महाराज कसं का असे ना, 1 दिवसीय सोहळा असून सुद्धा अतिशय सुंदर असं त्यांनी नियोजन केलं. संतोष भाऊंनी फोन केला, फोन करून विचारलं की महाराज तुमची तारीख घ्यायची. आता महाराज त्याचं सुद्धा इतकं अवघड झालंय, लोक काय बोलतील काय सांगता येत नाही. कोणी तारीख द्या म्हणतं, महाराज तुमची सुपारी घ्यायची आहे म्हणतं, काय जण म्हणतं महाराज तुमचा प्रोग्राम करायचा आहे. एक जण तर बहादर पट्ट्या म्हणला, महाराज तुम्ही मोकळे आहेत का? मी म्हणलं का हो, मोकळाच आहे. काय नाही आमच्या सप्त्यात तुम्हाला घालायचंय म्हणला. घाला म्हणलं, आता काय मोकळाच आहे, सप्त्यात घालायचंय म्हणला.